लावलंय. धन्यवाद देतो. शाहीर मानाचा मुलगा करतो. इथून पुढे असंच करत जा बुवा. तुमची भरभरा डोळे म्हणून म्हणतोय. आणि होते का तुम्हाला काहीच बोलायचं नाही. फक्त हेच सांगायचं होतं, तुम्ही लग्न गेलेला आहे ते निदर्शनास आले पाहिजेत. आणि इथून पुढे येणार तुम्ही. धन्यवाद देतो मुलांना. शुभेच्छा. चला. पुन्हा सांगतोय, माझ्या प्रत्येक गाण्याकडे तुम्ही लक्ष द्यायचंय. हा, जे जमलं नाही आज भागात तुम्हाला ते करून दाखवायचं इथे मंडलगडमध्ये बुवा. हा,
जरा आवाज दादा 6 नंबर सामना मध्ये सामना असतो बरोबर आहे. प्रतिस्पर्धी शाहिराने समोरच्या शाहिराचं जे गातोय त्याच्यामध्ये चुका सुद्धा सांगण्याचं काम समोरच्या शाहिराचं आहे बरोबर ना. आता बुवा परिपक्व आहे बघा म्हणजे बुवा 25 वर्ष तप आहे बुवांचा म्हणतात बुवा 25 वर्षाचा माझा तप आहे. हा पण हा आता किती खप आहे बघा बुवाचा. बुवानी जो गण गायला प्रशिक्षण हो बुवाने ऐकला असेल. बुवा जास्त मला समजतं अशाचा भाग नाही काका. हा आलेले आहेत काका म्हणून म्हणतोय. बुवानी जो गण गायला आहे तो अतिशय सुंदर छान आहे परंतु तुझ्या अंगात बघा बुवा काय बोलून गेले. तुझ्या अंगात 64 कला म्हणण्याऐवजी तुझ्या हातात 64 कला म्हणालात बुवा बरोबर ना. तुझ्या हातात 64 कला म्हणालात. पुन्हा एकदा बुवा ऐका 64 कला म्हणालात तर अधिक छान वाटेल असं मला वाटतंय बुवा. शेवटी तुमच्या कवींची कल्पना आहे ती त्याला मी काही करू शकत नाही. परंतु बघा विचार करा बुवा जो काय गण लिहिलाय काका आणि बुवा दोघांनी पण विचार करा. जे मला समजलं ते मी सर्वांसमोर सांगितलेलं आहे. आता बारीक खतलं व्हायची ना पुढला उडवायचं ना. ठीक आहे स्तवन झालेलं आहे गण झालंय. नक्कीच राजापूरवरून आलोय मनोरंजन नक्कीच करून जाणार आहे. मी माझ्या पद्धतीने मनोरंजन करण्याचा प्रयत्न करतोय. व्हिडिओ आपली सेवा आहे गोड मानून घ्याल. सुंदर बुवानी कार्यक्रम केलेला आहे. गवळीचा विषय बुवानी सुद्धा सुंदर दिलेला आहे. आता त्या गवळीचं उत्तर देणे हे आद्य कर्तव्य आहे आणि प्रत्येक वारीला बुवांच्या प्रत्येक वारीला त्याच्या गाण्यांचं उत्तर आम्ही दिलेलं आहे. परंतु हा 7वा कार्यक्रम आहे. बुवा आवर्जून सांगतो ऐका. तुम्ही लाख शाकण्या मिरवत असाल तिकडे शाकण्या म्हणतोय बुवा. आम्ही दैत्यबुवांच्या गवळींची कटिंग दिली परंतु चालीला बुवानी हात बघाय आजपर्यंत बुवानी चालीला चाल दिले. गवळींचा विषय म्हणून बुवांना जमलेला नाहीये. विषयाला विषय द्यायचं बुवांना जमलेलं नाहीये. अंतर्गतमध्ये पहिल्यांदा चालू आहे म्हणून या गाण्याचं सांगतोय. हे गाजलेले नावा दिले परंतु आमच्या समोर यांना अजून काही जमलेलं नाही. आता प्रयत्न करा अजून टाका मडक्यात वाटामध्ये टाका म्हणजे पाणीपुरी येईल बरोबर ना. कावल्याची युक्ती का आता नवीन म्हणजे युट्यूबला मला वाटतं काळजा सांगितलं कावडा बोलतो कावडा बोलतो मी चेष्टा करत नाहीये बरोबर ना.
मध्ये केलाय, खेड मध्ये केलाय, हा झालं नाक्यात पण केलाय बुवा. आणि एवढे नावं दिले बुवा. आणि काय वर्षभर आपल्या गवळणीला एकच चाल रेकॉर्ड दुसऱ्या जागी येत काय. आता हे दुसऱ्या बाजूला सांगतील मी अशा जागी राहू शकतो, मी फेमस केली होती, फेमस केली आहे. फेमस काय बोललो बुवा, अरे येडाय आता फेमस आता बस रेड्याच्या 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 शिंगावर बस बसल रेडा भात काय हो जरा शेतकरी बांधव आहे बस कशी आता व्हायची सरपतल झाली आहे. हा हल्ली पाण्यात असत नाही मग खरं सांगतो. पाण्यात बस म्हणजे अशी बात कशी अच्छा म्हणजे म्हशीला भाजवायला आहे की म्हशीला काय सरपता झालेला आहे. आता भाजवायला कधी पण भाजवतो शिंगावर बसून म्हशीला आज गवळण सांगितली गोवानी काय गोवानी सांगितली बॅनर कुठं आहे, बॅनर कुठं आहे असं बघा बॅनर कुठं आहे. बॅनरवर काय लिहिलंय शुद्ध मराठीमध्ये द वरती 2 मात्रा दैत बरोबर का. द वरती 2 मात्रा आणि त काय लावलाय का यम लावलाय. अरे यम लागला ना बुवा तर बघ आता म्हणजे यमाचं काम काय आहे, यमाचं काम काय आहे अंत्ययात्रा बुवाची. पण नको म्हणतो नको मी म्हणतोय नको मी तो नाही आहे ना मी नाही बुवाची अंत्ययात्रा नको बुवा. भरपूर बघू दे अजून भरपूर कार्यक्रम करू आपण अंत्ययात्रा नको. ते यमाला नको इकडं त्या राक्षसांना कशाला आणतोय दैत्याला बुवा. हा दैत्य आहे तुम्ही म्हणताय दैत्य. आता आता चांगलं अशोक मस्त बॅनर एवढा छापला नाही दैत्य हे दैत्य सांगताय. त्या दैत्य आता जवळ दैत्य कशा आले ते तो उत्तर बघा. अरे नंदा हा तुझा मुकुंदा अरे नंदा हा तुझा मुकुंदा मग दैत्यानं वन म्हणायचं दैत्यानं घुसत तुझं दही. हा आता घे बुवा दैत्यानं ना आता घेतो मग तुला. आता हे बुवानी बोलायला लावल्या हा म्हणून म्हणतोय अरे काढली कळ मग दिलं फळ. याचं पण उत्तर द्या तमचं काय बोलल्या काढली कळ दिलं फळ शोभ हाय त्या काढली कळ दिलं फळ शोभ हाय त्या
जमण्यातला नाही विषय बुवा बोलायचं नाही हा असा पुढचा पट्टा लक्षात घ्या म्हणून पुन्हा तुम्हाला भारी पडणार हनुमान जयंती आहे काय आपला रेड्याचं काय सांगतात हा रेडा पहिला टाकतच कसा पडेल काय करतो कशी दाबा आपली कशी दाबा काय पहिले टापेल बुवा दुसऱ्या दिवशी व्यान दर्शी व्यान समज एका रात्रीतच घे 2 मिनिटातच बुवा करून टाकला की नाही आता उद्या मग पाण्यात बसणार आणि व्यायाम करणार रेडको येणार रेडा काय आहे उद्या याचा त्याचा रेडा नाही आहे बघा उद्या मग तुम्हाला खुश खबर देणार चला देऊया आता आपली गवळण खेळ खेळायचो ना आपण कृष्ण खेळायचा यमुना तीरावरती तोच विषय देतो बुवा सरळ बुवांना काय कठीण जमलेलं नाही आज बुवा खास तुमच्यासाठी सरळ आणि सोपा विषय आणलेला आहे या विषयाला बुवा विषय अनुसरून उत्तर द्यायचं आहे जर तुम्ही चाल दिला तर आज तुमची गैर नाही बुवा हा नाहीतर द्यायचं नाही जमत नसेल तर नाही जमत बोलायचं उगाच आपला थापटपट्टी इथं करून द्यायचं नाही पोपटपट्टी देणार आहे थांबा विषय नाही त्या अनुसरूनच उत्तर द्यायचं आहे जसं आम्ही दिलेलं आहे दैत्यानं ओठाचं दिलंय फसल्या राजीच्या तोंडाला तसं माझ्याकडे उत्तर द्यायचं आहे म्हणून मग काय म्हणायचं आधी सोडला साधा आणि सरळ विषय
त्याप्रमाणे जे सरकार यांच्याकडून सुद्धा 200 रुपये पारितोषिक आलेले आहे, पारी खंडवलेली आहे, त्यासाठी हे सर्व बक्षीस आलेले आहे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. सदैव आकाळे म्हशीच्या पेंटसाठी 100 रुपयाचे पारितोषिक आलेले आहे. धन्यवाद धन्यवाद. शक्तितुराच्या नियमाप्रमाणे विचारला जातो तो म्हणजे प्रश्न आणि त्याचं उत्तर देणं हे आद्य कर्तव्य आहे. म्हणून बुवांचा प्रश्न, 2 स्त्रियांच्या संयोगातून बाळ जन्माला आले, त्या बाळाचं नाव काय आणि त्या गावाचं नाव काय? तर बुवा शास्त्राधारे उत्तर आणलेलं आहे. सर्व उत्तर आणले पटवून घ्यायचंय. बुवांचा प्रश्न हा 7वा कार्यक्रम आहे, त्याचं उत्तर देतोय. प्रश्नाचं उत्तर असं आहे बुवा, त्या जे बाळ आलं त्या बाळाचं नाव आहे वीरभद्र. वीरभद्र असं त्या बाळाचं नाव आहे आणि गावाचं नाव आहे कैलास. आणि बुवा हे तुम्ही पटवून घ्याल अशी अपेक्षा करतोय. बुवानी जो प्रश्न टाकलेला आहे त्याच्यामध्ये बुवा तुम्ही बाजू सोडवता, म्हणजे बाजू बुवानी सोडवली नाहीये. बुवा म्हणतात की जेवढं समोरच्या शाहीर उत्तर देतील ते मला पटलं नाही तर तेवढं मी नोट करणार आणि ते सोडून सांगायचंय. परंतु ग्रंथाचा आधार किंवा बाजू सोडवली पाहिजे शक्तितुरा नियम आहे, परंतु बुवानी बाजू सोडवली नाही प्रश्नामध्ये. म्हणून आज त्यांचा जो प्रश्नाचं उत्तर दिलेलं आहे ते तंतोतंत खरं उत्तर आहे आणि ते बुवा तुम्ही पटवून घ्यायचं. छाती टोकून सांगतो बुवा पटवून घेतो. बुवा ऐकायला नाही गेलं तर पुन्हा एकदा सांगतोय, जे बाळ म्हणाला तुम्ही ते वीरभद्र आणि गाव आहे कैलास. गाव आहे कैलास. बुवा आता आमचा प्रश्न, रावणाचा पुत्र इंद्रजित, रावणाचा पुत्र इंद्रजित लक्ष्मणाने मारला. पुढे अग्निसंस्काराच्या वेळी इंद्रजिताची भार्या सुलोचना सती द्यायला तयार झाली. ती सती जाण्या अगोदर गरोदर होती. किती महिन्याची गरोदर होती आणि ती सती जाण्या अगोदर तिने गर्भगृह ठेवला. त्या गर्भातून 2 पुत्र जन्माला आले. त्या पुत्रांची नावे सांगायची बुवा. नक्कीच बुवा प्रयत्न करतील. हा 7वा कार्यक्रम आहे.